विद्यार्थी मित्र हो, बी.एड एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गाभा घटक, जीवन कौशल्ये आणि मूल्ये या संकल्पनांबद्दल माहिती मिळवू. गाभा घटक म्हणजेच कोअर एलिमेंट्स, जीवन कौशल्ये म्हणजेच लाईफ स्किल्स आणि मूल्ये म्हणजे व्हॅल्यूज आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडेड इन द एज्युकेशन. शिक्षणामध्ये महाराष्ट्र सरकारने जे गाभा घटक, मूल्ये आणि जीवन कौशल्ये समाविष्ट केलेले आहेत त्यांचा विचार आपण इथे करणार आहोत. भारत सरकारने 1986 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आणि या धोरणानुसार व्यक्तीच्या चारित्र्य विकासावर तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या विकासावर भर देण्याचे ठरविले गेले आणि या धोरणाप्रमाणे प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर शिक्षणाचा सर्वांसाठी साधारण असा अनिवार्य अभ्यासक्रम आहे. प्रत्येक राज्याचा शालेय अभ्यासक्रम हा त्या राज्यातील जनतेच्या गरजा लक्षात घेऊन ठरवावा लागलेला आहे. पण शालेय अभ्यासक्रम ठरविताना संपूर्ण देशाच्या गरजा लक्षात घ्याव्या लागल्या आणि या देशातील समान गरजा होत आणि या गरजा ठरवताना विविधतेवर नाही तर एकात्मतेवर भर द्यावा लागलेला आहे. तर अशा रीतीनं प्रत्येक राज्याच्या सांस्कृतिक, भौगोलिक व ऐतिहासिक वैशिष्ट्यानुसार अभ्यासक्रमामध्ये इष्टतो बदल करण्यासाठी वाव मिळावा म्हणून अभ्यासक्रमामध्ये लवचिकता ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार विविधतेतून एकात्मता जोपासण्याच्या गरजेतूनच शालेय अभ्यासक्रमातील गाभा घटकांची संकल्पना निर्माण झालेली आहे. भारतातील सर्व राज्यांच्या समान गरजा लक्षात घेऊन आणि भारताची एकात्मता जोपासण्याच्या दृष्टिकोनातून जे घटक शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत करणे आवश्यक आहे त्या घटकांना गाभा घटक असे संबोधण्यात आलेले आहे. द एलिमेंट्स that must be included in the school curricula taken into account the common needs of all states in India and the necessity to nurture the national integrity in the minds of the students are the core elements. हे गाभा घटक 10 आहे. या 10 गाभा घटकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यातील पहिला गाभा घटक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याची माहिती देणे, स्वातंत्र्य संग्राम केवळ राजकीय नव्हता तर सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि वैचारिक इत्यादी मूल्यांवरती आधारित होता हे विद्यार्थ्यांना पटवून देणे, राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण करणे यासारख्या उद्दिष्टांचा समावेश या गाभा घटकामध्ये होतो. दुसरा गाभा घटक आहे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या. भारतीय संविधानाची माहिती विद्यार्थ्यांना देणे, संविधानात्मक जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगणे, समजावून सांगणे आणि या ज्या संविधानात्मक जबाबदाऱ्या आहेत त्या व नागरिकांची कर्तव्ये याबद्दलची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे ही उद्दिष्टे या गाभा घटकाची आहेत. तिसरा गाभा घटक तो म्हणजे राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय. राष्ट्रीय अस्मिता वाढीस लावणे, राष्ट्रीय जी प्रतीकं आहेत त्यांच्याविषयीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, त्यांच्याविषयीचा पूज्यभाव निर्माण करणे, ऐतिहासिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू किंवा प्राचीन शिल्पे, तीर्थस्थळे
यांच्या विषयीचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगणे आणि त्याविषयी अभिमान निर्माण करणे यासारख्या उद्दिष्टांचा समावेश या गाभा घटकामध्ये होतो. त्यानंतर चौथा गाभा घटक आहे भारताचा सामायिक सांस्कृतिक वारसा. यामध्ये भारताची जी संस्कृती आहे ती स्पष्ट कल्पना विद्यार्थ्यांना त्याविषयी देणे, भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा जपण्याची आणि वर्धिष्णू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना देणे यासारख्या उद्दिष्टांचा समावेश या गाभा घटकामध्ये होतो. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट म्हणजे समानता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता. समानता, लोकशाही व धर्मनिरपेक्षता या संकल्पना विद्यार्थ्यांना उदाहरणासह स्पष्ट करणे आणि त्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणे, प्रेम निर्माण करणे यासारख्या उद्दिष्टांचा समावेश या गाभा घटकामध्ये आहे. त्यानंतर सहावा गाभा घटक आहे स्त्री पुरुष समानता. गृह व्यवस्थापनामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची बरोबरीने जबाबदारी असते हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे, स्त्रियांचे हक्क, स्त्रियांच्या क्षमता याबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणे आणि स्त्री पुरुष समान आहेत यासाठी घरापासून, शाळेपासूनच तशा प्रकारच्या वर्तन किंवा कृती या विद्यार्थ्यांकडून करून घेणे या उद्दिष्टांचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर पुढचा गाभा घटक आहे तो म्हणजे पर्यावरण संरक्षण. पर्यावरण संरक्षणाची गरज विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगणे, पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी माहिती देणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज विद्यार्थ्यांना स्पष्ट करणे आणि त्याची काळजी कशी घ्यावयाची पर्यावरणाची याविषयीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे ही उद्दिष्टे यामध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर आहे आठवा गाभा घटक सामाजिक अडसरांचे निर्मूलन. सामाजिक अडसर दूर करणे, विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा दूर करून त्यांना विज्ञाननिष्ठ बनवणे यासारख्या उद्दिष्टांचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर आहे नववा गाभा घटक लहान कुटुंबाचा आदर्श. लहान कुटुंबाची जी संकल्पना आहे ती विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगणे, लहान कुटुंबाचा आदर्श विद्यार्थ्यांपुढे ठेवणे, तसेच लहान कुटुंबाचे जे फायदे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मनावरती बिंबविणे यासारख्या उद्दिष्टांचा समावेश या गाभा घटकामध्ये होतो. त्यानंतर 10वा गाभा घटक आहे वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक. विद्यार्थ्यांना कोणतीही घटना किंवा प्रसंग पाहिल्यानंतर त्यावरती विचार केल्यानंतर त्या घटनेचे किंवा प्रसंगाचे विश्लेषण केल्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने निष्कर्ष काढण्यास प्रवृत्त करणे यासारख्या उद्दिष्टांचा समावेश या 10 गाभा घटकांमध्ये होतो. विद्यार्थी मित्र, हे जे 10 गाभा घटक आहेत हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रमामध्ये प्रतिबिंबित झालेले आहे आणि या गाभा घटकांद्वारे मूल्यांसाठी आवश्यक असणारी जी सैद्धांतिक बैठक आहे ती तयार होते आणि मूल्य शिक्षण ही गाभा घटकाची पुढची पायरी आहे. त्यानंतर म्हणजेच या गाभा घटकामधूनच मूल्येही प्राप्त होत असतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची उद्दिष्ट ही ठरवण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढची संकल्पना आहे जीवन कौशल्य, लाईफ स्किल्स. व्यक्तीला आपल्या जीवनातील गरजा पुरवता याव्यात व समोर ठाकणाऱ्या आव्हानांना परिणामकारकतेने तोंड देता यावे यासाठी समायोजन करताना व विधायक वर्तन करताना लागणाऱ्या कौशल्यांना जीवन कौशल्य म्हणतात.
जागतिक आरोग्य संघटनेने 1993 मध्ये जीवन कौशल्याची व्याख्या दिलेली आहे. जीवन कौशल्य म्हणजे अनुकूल आणि सकारात्मक वर्तणुकीची अशी क्षमता ज्यामुळे व्यक्तींना रोजच्या जीवनातील मागण्या आणि आव्हाने यांना प्रभावीपणे हाताळण्यास सक्षम बनवते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO in 1993 defined life skills as the abilities for adaptive and positive behavior that enable individuals to deal effectively with demands and challenges of everyday life. तर अशा रीतीने ही जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या आहे. युनिसेफने सुद्धा असं म्हटलेलं आहे की जीवन कौशल्यांना वर्तन परिवर्तन किंवा वर्तन विकास दृष्टिकोनाच्या रूपात त्यांनी परिभाषित केलेलं आहे, जेणेकरून ज्ञान, अभिवृत्ती आणि कौशल्ये यासारख्या 3 क्षेत्रांचे संतुलन म्हणजे समतोल कायम राखता येईल. युनिसेफ डिफाइन्स लाईफ स्किल्स ॲज अ बिहेवियर चेंज और बिहेवियर डेव्हलपमेंट अप्रोच designed to address a balance of 3 areas: knowledge, attitude and skills. जीवन कौशल्य म्हणजे अशी कौशल्य की ज्याद्वारे व्यक्ती आपली शक्ती व क्षमतांचा वापर करून दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडविते व सकारात्मकपणे आपल्या दैनंदिन गरजा प्रभावीपणे पूर्ण करते. जीवन जास्तीत जास्त कार्यक्षमतेने व यशस्वीपणे जगता यावे यासाठी विद्यार्थ्यांची अंगभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण व सुसंगत प्रयत्न म्हणजे जीवन कौशल्य शिक्षण होय. तर अशा रीतीनं या जीवन कौशल्याच्या विविध व्याख्या करण्यात आलेल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने 1997 मध्ये पुरस्कृत केलेली 10 जीवन कौशल्ये आपल्या समोर दिसत आहेत. पहिलं जीवन कौशल्य म्हणजे स्वची जाणीव, सेल्फ अवेअरनेस. दुसरं जीवन कौशल्य समानानुभूती, एम्पथी. तिसरं जीवन कौशल्य समस्या निराकरण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. चौथं जीवन कौशल्य निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग. पाचवं जीवन कौशल्य आहे प्रभावी संप्रेषण, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. सहावं आहे चिकित्सक विचार प्रक्रिया, क्रिटिकल थिंकिंग. सातवं जीवन कौशल्य आहे सर्जनशील विचार प्रक्रिया, क्रिएटिव्ह थिंकिंग. आठवं जीवन कौशल्य आहे आंतरव्यक्ती संबंध किंवा व्यक्ती व्यक्तींमधील संबंध, इंटरपर्सनल रिलेशन्स. नववं जीवन कौशल्य आहे भावनांचे समायोजन, कोपिंग विथ इमोशन्स. आणि 10वं जीवन कौशल्य आहे ताणतणावांचे समायोजन, कोपिंग विथ स्ट्रेस. तर अशा रीतीनं जागतिक आरोग्य संघटनेने या 10 जीवन कौशल्यांचा पुरस्कार केलेला आहे आणि ही 10 जीवन कौशल्ये शालेय अभ्यासक्रमामधून विद्यार्थ्यांमध्ये रुजवावयाची आहेत. या जीवन कौशल्यांचं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लाईफ स्किल्स हे 3 गटामध्ये करण्यात आलेलं आहे. एक म्हणजे सामाजिक कौशल्य, सोशल स्किल्स. त्यामध्ये 4 जीवन कौशल्यांचा समावेश होतो. पहिलं म्हणजे स्वची जाणीव, त्यालाच आपण आत्मप्रचिती म्हणतो किंवा आत्मभान म्हणतो. दुसरं म्हणजे प्रभावी संप्रेषण, आंतरव्यक्ती संबंध आणि समानानुभूती अशा या 4 कौशल्यांचा समावेश या सामाजिक कौशल्यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर दुसरा गट म्हणजे मानसशास्त्रीय कौशल्ये, सायकोलॉजिकल स्किल्स. यामध्ये सुद्धा 4 जीवन कौशल्यांचा समावेश केलेला आहे. सर्जनशील विचार, चिकित्सक विचार, निर्णय घेणे किंवा निर्णायकता आणि समस्या निराकरण. त्यानंतर तिसरा गट आहे भावना विषयक कौशल्य, इमोशनल स्किल्स. यामध्ये 2
जीवन कौशल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भावनांचे समायोजन आणि ताणतणावांचे समायोजन. त्यातील पहिला आहे समानानुभूती. त्यालाच भावनिक समरसता असंही म्हटलं जातं किंवा भावनारोपण असंही म्हटलं जातं. समानानुभूती म्हणजेच दुसऱ्याच्या भूमिकेमध्ये शिरण्याची क्षमता. म्हणजेच काय, तर दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण आहोत असे समजून तिचा दृष्टिकोन जाणून घेण्याची कुवत होय. समस्या निराकरण. समस्या म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारी अवघड किंवा कठीण परिस्थिती आणि त्या परिस्थितीमुळे आपण गोंधळून जातो. अशा गोंधळवून टाकणाऱ्या अवघड परिस्थितीतून मार्ग शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजे समस्या निराकरण. जेव्हा आपल्या समोर समस्या येतात तेव्हाच उपलब्ध असणाऱ्या उपायांपैकी योग्य उपाय निवडणे आणि कृती करणे याचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर आहे निर्णय क्षमता. निर्णय क्षमता ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती किंवा गट एखाद्या प्रसंगाच्या किंवा समस्येच्या संदर्भात माहिती गोळा करतो, मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करतो आणि योग्य पर्यायाची निवड निश्चित करतो. त्यानंतर प्रभावी किंवा परिणामकारक संप्रेषण. स्वतःच्या विचारांची शाब्दिक अथवा अशाब्दिक पद्धतीने किंवा शाब्दिक व अशाब्दिक दोन्ही पद्धतीने प्रभावीपणे अभिव्यक्ती करता येणे. आणि प्रभावी संप्रेषण आपल्याला तेव्हाच म्हणता येईल की ज्या वेळेला संदेश पाठवणारी जी व्यक्ती आहे म्हणजे प्रेषक, त्याला त्या संदेशाचा जो अर्थ अभिप्रेत आहे तोच अर्थ ग्राहकाने जर लावलेला असेल तर ते प्रभावी संप्रेषण झालं असं आपल्याला म्हणता येईल. चिकित्सक विचार प्रक्रिया. माहितीचे किंवा अनुभवाचे स्वतःच्या क्षमतेनुसार वस्तुनिष्ठ स्वरूपात सूक्ष्मपणे विश्लेषण आणि परीक्षण करण्याची क्षमता म्हणजे चिकित्सक विचार प्रक्रिया होय. सर्जनशील विचार प्रक्रिया. रूढ पद्धतीपेक्षा वेगळ्या रीतीने एखाद्या समस्येचा अथवा स्थितीचा विचार करण्यास प्रवृत्त होणे म्हणजे सर्जनशील विचार प्रक्रिया होय. त्यानंतर पुढचं जीवन कौशल्य आहे आंतरव्यक्ती संबंध किंवा व्यक्ती व्यक्तींमधील संबंध. दैनंदिन जीवनामध्ये ज्यांच्याशी आपले नेहमी संबंध असतात किंवा येतात ते सर्वार्थाने निकोप ठेवण्याचे प्रयत्न करणे म्हणजेच आंतरव्यक्ती संबंध. त्यानंतर पुढचं जीवन कौशल्य आहे भावनांचे समायोजन. स्वतःच्या तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या भावना जाणून घेणे, त्या भावनांचा स्वतःच्या वर्तनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार भावनांचे नियंत्रण किंवा व्यवस्थापन करणे यालाच म्हणतात भावनांचे समायोजन. त्यानंतर 10वं जीवन कौशल्य आहे ताणतणावांचे समायोजन. ताणतणावाची जी कारणं आहेत त्या कारणांचा शोध घेणे, तसेच ताणतणावांचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर जो परिणाम होतो तो लक्षात घेऊन त्यांचे व्यवस्थापन करणे म्हणजेच ताणतणावांचे समायोजन होय. तर अशा रीतीनं या 10 जीवन कौशल्यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण मूल्याची संकल्पना अभ्यासूया. मूल्याचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ म्हणजेच की वस्तूची किंमत. उदाहरणार्थ एका मोबाईलची किंमत 12,000 रुपये आहे. या ठिकाणी मोबाईलचे मूल्य 12,000 रुपये आहे, म्हणजेच या ठिकाणी मूल्याचा अर्थ किंमत हा आहे. परंतु शिक्षणामध्ये मात्र हा जो पहिला अर्थ आहे किंमत, वस्तूची किंमत, हा अर्थ अभिप्रेत नाही. तर मूल्य शिक्षणामध्ये दुसरा जो अर्थ आहे तो अर्थ अभिप्रेत आहे. त्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीचे आईबाबा तिच्यावर खूप खुश असतात,
कारण ती नम्रतेने बोलते, उलट उत्तरे देत नाही. तिची जी कृती आहे, या कृतीमागे नम्रता हे तत्व आपल्याला दिसून येते. दुसरं उदाहरण आपण घेऊया, की निखिल दुकानामध्ये चॉकलेट घेण्यासाठी गेला. त्याच्याजवळ 20 रुपयाची नोट होती. चॉकलेट घेतल्यानंतर त्याने दुकानदाराला 20 रुपयाची नोट दिली. दुकानदाराने चॉकलेटचे पैसे कापून घेऊन उरलेले पैसे त्याला दिले. तो पैसे मोजत मोजत रस्त्याने आला आणि त्याच्या असं लक्षात आलं, की दुकानदाराने त्याला 1 रुपया जास्त दिलेला आहे. तो तसाच माघारी फिरला आणि त्या दुकानदाराला 1 रुपया परत केला. या ठिकाणी त्याची जी कृती आहे, त्या कृतीमधून प्रामाणिकपणा हे तत्व आपल्याला दिसून येते. तिसरं उदाहरण म्हणजेच सविता, तिला अशी सवय आहे की पुस्तकाच्या पानांचे कोपरे दुमडून ठेवायचे आणि मुखपृष्ठ सुद्धा तिच्या पुस्तकाचं खराब झालेलं होतं. तिच्या बहिणीने त्या पानांचे कोपरे सरळ केलेत. फाटलेली काही पानं पुस्तकामध्ये होती, ती पानं चिकटवलीत आणि पुस्तकाला कव्हरही लावलं. या ठिकाणी सविताच्या बहिणीची जी कृती आहे, त्यामध्ये नीटनेटकेपणा हे तत्व आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे जी तत्व आहेत, त्या तत्वांनाच मूल्य असे म्हणतात. आणि यावरूनच मग आपण मूल्याची अशी व्याख्या करू शकतो, की कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी वागताना जी कृती करते, त्या कृतीमागे असलेले तत्व म्हणजे मूल्य होय. आणि मूल्य शिक्षणामध्ये हाच मूल्याचा अर्थ अभिप्रेत आहे. काने यांनी मूल्य शिक्षणाबद्दल सांगितलेलं आहे, की मूल्य असे आदर्श आणि विश्वास आहे, ज्यांना समाजातील अधिकतर सदस्यांनी स्वीकारलेले आहे. हेनरी ज्यूस यांनी असं म्हटलेलं आहे, की मूल्य म्हणजे आपण ज्याला चांगले समजतो, म्हणतो असे काहीतरी, म्हणजेच उदात्त प्रेम, दयाळूपणा, समाधान, सभ्यता इत्यादी. तर अशा प्रकारे आपल्याला या मूल्य शब्दाचे 2 अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत. त्यापैकी पहिला अर्थ मूल्य शिक्षणामध्ये उपयोगाचा नाही आणि मूल्य शिक्षणामध्ये हा दुसरा अर्थ आपण लक्षात घ्यायचा आहे. 10 मूल्यांचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. त्यातील पहिलं मूल्य म्हणजेच राष्ट्रभक्ती, दुसरं मूल्य राष्ट्रीय एकात्मता, तिसरं म्हणजे सर्वधर्म सहिष्णुता, चौथं मूल्य आहे स्त्री पुरुष समानता, पाचवं मूल्य श्रमप्रतिष्ठा, सहावं मूल्य वैज्ञानिक दृष्टिकोन, सातवं मूल्य संवेदनशीलता, आठवं मूल्य आहे वक्तशीरपणा आणि 9वं मूल्य आहे सौजन्यशीलता, 10वं मूल्य आहे नीटनेटकेपणा. अशी ही 10 मूल्ये आहेत. मूल्यांची यादी भरपूर आहे, परंतु या 10च मूल्यांचा समावेश केलेला आहे. या मूल्यांचे सोयीसाठी प्रकार पाडलेले आहेत. टाइप्स ऑफ व्हॅल्यूज फॉर कन्व्हिनियन्स. मूल्यांचे मुख्यतः 2 प्रकार, एक वैयक्तिक मूल्ये आणि दुसरं सामुदायिक मूल्ये. वैयक्तिक मूल्यांमध्ये नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, संवेदनशीलता या 3 मूल्यांचा समावेश होतो. तर सामुदायिक मूल्यांमध्ये पुन्हा 2 प्रकार पाडलेले आहेत. एक म्हणजे सामाजिक मूल्ये आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय मूल्ये. सामाजिक मूल्यांमध्ये सौजन्यशीलता, स्त्री पुरुष समानता, सर्वधर्म सहिष्णुता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन या 5 मूल्यांचा समावेश सामाजिक मूल्यांमध्ये करण्यात आलेला आहे. तर राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता या 2 मूल्यांचा समावेश राष्ट्रीय मूल्ये म्हणून करण्यात आलेला आहे. वैयक्तिक मूल्ये, नीटनेटकेपणा,
म्हणजेच नीटनेस. व्यक्तीचे व्यक्तिगत, कौटुंबिक पातळीवरील व सामाजिक पातळीवरील सुयोग्य वर्तन, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि वस्तूंचा वापर, त्याची निगा व सार्वजनिक सुविधांचा जागरूकतेने वापर याविषयी योग्य कृती करणे याचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर दुसरं वैयक्तिक मूल्य आहे वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी. वेळेचे महत्त्व जाणून कोणतेही काम त्यानुसार करून, परिस्थितीवर मात करून आणि वेळेचा काटेकोर वापर करून स्वतःच्या तसेच इतरांच्या व परिवाराच्या जीवनामध्ये सुसंवाद साधणे. म्हणजे प्रत्येक काम हे वेळेवरती करणे. संवेदनशीलता, सेन्सिटिव्हिटी. दुसऱ्याचे मन आपल्याला त्वरेने ओळखता येणे. बाह्य जगात घडणाऱ्या घटनांचा, प्रसंगांचा, सभोवतालच्या परिसराचा, परिस्थितीचा व सहवासात येणाऱ्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याचा व्यक्तीच्या मनावर परिणाम होऊन घडणारी प्रतिसादात्मक कृती म्हणजे संवेदनशीलता होय. त्यानंतर सामुदायिक मूल्ये, यामध्ये आहे सामाजिक मूल्ये. पहिलं सामाजिक मूल्य आहे सौजन्यशीलता. आपल्या आचारविचारातून, बोलण्यातून इतरांबद्दलचा आदरभाव, सद्भाव व्यक्त करणे आणि कोणालाही न दुखावता व्यवहार करणे म्हणजेच सौजन्यशीलता होय. दुसरं सामाजिक मूल्य आहे स्त्री पुरुष समानता. स्त्रियांचा योग्य सन्मान, स्त्रियांवरील अन्याय किंवा त्यांची अप्रतिष्ठा होईल अशा परंपरांचा सांभाळ न करणे, गुण व अभिव्यक्ती यात सारखेपणा असणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने व्यक्तिमत्व विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे, पुरुषांच्या सुखदुःखाप्रमाणेच स्त्रीलाही तिची सुखदुःखे आहेत ही सामंजस्याची जाणीव स्त्री पुरुषांमध्ये सजग ठेवणे, ही आहे सामाजिक मूल्ये. त्यानंतर आहे सर्वधर्म सहिष्णुता, टॉलरन्स ऑफ ऑल रिलिजन्स. सर्व धर्माविषयी सारखीच श्रद्धा किंवा निष्ठा असणे, विविध धर्मांनी सांगितलेली तत्वे, सिद्धांत, उपासना मार्ग, रीतिरिवाज, जीवन पद्धती याविषयीचे सम्यक ज्ञान करून घेऊन त्याविषयी आदर बाळगणे म्हणजे सर्वधर्म सहिष्णुता होय. त्यानंतर आहे श्रम प्रतिष्ठा, लेबर रेप्युटेशन. कोणतेही शारीरिक श्रम किंवा कष्टाचे काम हे कमी दर्जाचे न मानता स्वेच्छेने आणि उत्स्फूर्तपणे ते करण्याची तयारी असणे म्हणजे श्रम प्रतिष्ठा होय. पुढचं सामाजिक मूल्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक अप्रोच. एखादी गोष्ट किंवा घटना अभ्यासताना तिचा कार्यकारण भाव जाणून घेऊन प्रयोगांच्या किंवा पुराव्यांच्या साहाय्याने ती स्पष्ट करून निष्कर्ष काढणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होय. त्यानंतर सामुदायिक मूल्यांचा दुसरा भाग आहे राष्ट्रीय मूल्ये. त्यामध्ये राष्ट्रभक्ती हे पहिलं राष्ट्रीय मूल्य. राष्ट्राविषयीचे नितांत प्रेम, आदर व निष्ठा बाळगणे, आपली मातृभूमी, आपल्या परंपरा, इतिहास, कला, संस्कृती व साहित्य यांच्याविषयी योग्य व सार्थ अभिमान वाटणे म्हणजेच राष्ट्रभक्ती होय. दुसरं राष्ट्रीय मूल्य आहे राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रातील व्यक्तींची मने जोडण्याची प्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. राष्ट्राच्या समाज घटकात सुखदुःखाच्या समान भावना असल्या पाहिजेत. आपण या राष्ट्राचे सर्व नागरिक एकच आहोत याचा आपल्या वर्तनातून अनुभव घेणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. विद्यार्थी मित्र, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जीवन कौशल्यांचा विकास समुपदेशक, मानसतज्ञ, आरोग्य कर्मचारी देखील करू शकतात, परंतु शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर जास्त प्रभाव असतो. कारण त्यांच्या दृष्टीने शिक्षक हा त्यांचा आदर्श असतो आणि म्हणून शिक्षकाचे वर्तन हे आदर्शवतच असले पाहिजे. विद्यार्थ्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचा जो विकास आहे तो सुलभ करण्याची योग्यता शिक्षकामध्ये असली पाहिजे.
तसेच पाठ्यवस्तूच्या बाबतीमध्ये पुरेसं आणि अद्ययावत ज्ञान असलं पाहिजे. तसेच गाभा घटक, मूल्ये, जीवन कौशल्ये यांची चांगली समज शिक्षकाला असावी आणि नवीन संकल्पना शिकण्याची, त्या संकल्पना समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची इच्छा शिक्षकामध्ये असली पाहिजे. कारण मूल्य शिक्षण ही गाभा घटकाची पुढची पायरी आहे आणि मूल्ये भावी पिढीला उज्ज्वल भविष्याकडे नेऊ शकतात आणि गणित विषयाच्या अध्यापनातून हे गाभा घटक व त्यातून प्राप्त होणारी जी काही मूल्ये आहेत, जीवन कौशल्य आहेत, जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे आणि त्यांची जोपासना करणे शिक्षकाचे कर्तव्य आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपल्याला स्क्रीनवर जे लाल बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.